कृषी समृद्धी योजना, दुग्ध उत्पादनासाठी 50% अनुदान सुरू. हो, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण योजना महाराष्ट्र सरकार घेऊन आलेली आहे. जाणून घ्या काय आहे ही योजना, या योजनेची पात्रता व या योजनेची लाभ, या योजनेची अटी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. लाभार्थी कोण असू शकतो, तर डेअरी किंवा दूध संघाला दूध पुरवणारा शेतकरी हा या योजनेचा लाभ घेऊ शकतो व सहकारी खाजगी दूध संस्थेचा सभापती हा योजनेचा लाभ घेऊ शकतो. तशाच पद्धतीने अटी कोणत्या आहेत, तर किमान 6 दुधाळ जनावर गाई किंवा म्हशी असणे आवश्यक आहे. त्यानंतर जनावरांच्या कानात NDLM बिल्ला आवश्यक आहे. मित्रांनो, भारत पशुधन ॲपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. मागील 3 महिन्यापासून दूध पुरवठा करत असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे, तेव्हाच या योजनेचा लाभ मिळेल. अर्ज कुठे करायचा, तर अर्ज संबंधित तालुका पंचायत समिती या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचे म्हणजे त्यांना सक्षम बनवण्यासाठी या योजनेचा लाभ तुम्हाला दिला जात आहे. योजनेचे उद्दिष्ट तुम्ही बघू शकता, आधुनिक तंत्राचा वापर करून स्वच्छ दूध उत्पादनाला प्रोत्साहन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी हे योजना राबवण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारत पशु ॲप नोंदणी करणे विसरू नका व आपल्या अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.